इयत्ता 6वी मध्ये शिकणारी फक्त 13 वर्षांची मुलगी सकाळी सायकलवरून शाळेत जायचं, सायकलवरूनच घरी यायचं, हे ठरलेलं रुटीन. 6वीत शिकणाऱ्या मुलामुलींचं रुटीन वेगळं तरी काय असणार. पण अहिल्यानगरमध्ये राहणाऱ्या या मुलीसाठी मंगळवारचा दिवस नेहमीसारखा नव्हता. ती शाळेतून निघाली, घराकडे येताना तिने सायकल कच्च्या रस्त्याला वळवली आणि दबा धरून बसलेल्या एका विकृत नराधमाने डाव साधला. त्याने या चिमुकलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं. पत्ता विचारण्याचा बनाव, निर्जन रस्ता आणि एक बेसावत क्षण. या मुलीसोबत नेमकं घडलं काय? हा हल्ला का करण्यात आला? आतापर्यंतच्या तपासात नेमकं काय समोर आलंय, पाहूयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. 17 मार्च मंगळवार. अहिल्यानगरच्या संगमनेर तालुक्यात असलेल्या वडगाव पान गावात राहणारी ही मुलगी मंगळवारी सकाळी 7 वाजता ती शाळेत गेली. तिची शाळा घरापासून साधारण 3 ते 4 किलोमीटर अंतरावर, त्यामुळे ती गावातल्या काही मुलींसोबत सायकलवरून शाळेत जायची. तशीच मंगळवारी सुद्धा गेली. त्यानंतर दुपारी 11:30 पावणे 12च्या सुमारास ती घरी परत येत होती. त्यावेळी तिने आपली सायकल नेहमीच्या कच्च्या रस्त्यावर वळवली. एका ओढ्याजवळून जाणारा हा रस्ता तिचा घरी येण्याचा नेहमीचा रस्ता. तिच्या सोबत असणाऱ्या मुली मागे पडल्या होत्या, त्यामुळे ही एकटीच त्या कच्च्या रस्त्याला वळाली आणि अचानक तिच्या ओरडण्याचा आवाज घुमला. सुदैवाने जवळच्या शेतात काही लोक काम करत होते. या कच्च्या रस्त्याच्या वळणावर काही लोक थांबलेले. त्यांनी या मुलीचा आवाज ऐकला आणि आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा ही मुलगी प्रचंड घाबरलेली रडत होती आणि सगळ्यात भीषण गोष्ट म्हणजे तिचा चेहरा भाजला होता. तिच्या चेहऱ्यावर ऍसिड हल्ला झाला होता. गावकऱ्यांनी, या मुलीच्या कुटुंबियांनी तातडीने धाव घेत तिला जम्मूकर हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. त्यानंतर तिला लोणीच्या प्रवरा ग्रामीण हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं. या गंभीर घटनेची माहिती सगळ्या गावात समजल्यानंतर लोकांनी हॉस्पिटलच्या आवारात प्रचंड गर्दी केली. पोलिसांची पथकं घटनास्थळी आणि हॉस्पिटलमध्येही पोहोचली. तातडीने तपास सुरू झाला. या सगळ्यात मुलीची प्रकृती स्थिरावल्यावर तिने आपल्यासोबत नेमकं काय घडलं याची माहिती दिली. आपण शाळेतून नेहमीच्या रस्त्याने येत होतो तेव्हा ती व्यक्ती अचानक समोर आली. त्याने मला पत्ता विचारला. तुझं घर इथेच आहे का? जाधव कुठे राहतात? असं विचारत मला एका बाटलीचा वास घ्यायला लावला आणि माझ्या अंगावर ऍसिड फेकलं. माझा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक धावले आणि त्यांनी मला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं, अशी माहिती या मुलीने दिली. या मुलीच्या आईने ऍसिड हल्ला करणाऱ्या या नराधमाच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात BNSच्या कलम 124, ऍसिडचा वापर करून मुद्दामून दुखापत पोहोचवणे, 126, चुकीच्या पद्धतीने एखाद्या व्यक्तीला अडवणे या अंतर्गत गुन्हा दाखल केला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावरच जिथे हा ऍसिड हल्ला झाला तो आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर सील केला होता. पण हल्ला केल्यानंतर लगेचच आरोपी तिथून पसार झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी सगळ्या भागातलं CCTV फुटेज चेक केलं आणि जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या नेतृत्वात वेगवेगळ्या तुकड्या तपासासाठी रवाना झाल्या. आतापर्यंतच्या पोलिसांच्या तपासात काही प्राथमिक शक्यता पुढे आल्या आहेत. त्यानुसार हा आरोपी गावातलाच असल्याची शक्यता आहे. सोबतच हा आरोपी अल्पवयीन असल्याची शंकाही पोलिसांना आहे. पण सध्या पोलिसांची सगळी पथकं या आरोपीच्या मागावर आहेत. ही घटना घडल्यानंतर हा मुद्दा राज्याच्या विधिमंडळात सुद्धा मांडला गेला. संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी या प्रकाराची माहिती विधानसभेत दिली. त्यानंतर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या मुलीच्या प्रकृतीबद्दल आणि उपचारांबद्दल माहिती दिली. या मुलीचा चेहरा 60% भाजला आहे. तिचा उजवा डोळा आणि डोळ्याच्या खालच्या बाजूला जखम झाली. मुलीची प्रकृती आता स्थिर असून तिच्या उपचारांचा सगळा खर्च शासनाकडून केला जाणार आहे. या मुलीच्या कुटुंबियांना शासनाच्या निर्भया योजनेअंतर्गत मदत दिली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली. या मुलीला वडील नसल्याने आणि आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने ती आपली आई आणि भावासोबत मामाकडे राहत होती. तिथे राहून शिक्षण घेत होती. पण शाळेतून येतानाच तिच्यावर थेट ऍसिड हल्ला झाल्याने सगळ्या नगर जिल्ह्यालाच मोठा हादरा बसलाय. ही मुलगी ज्या शाळेत शिकते त्या शाळेतल्या मुली गावकऱ्यांनी केलेल्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या होत्या. तेव्हा या मुलींनी माध्यमांशी बोलताना मध्ये सुद्धा अशा घटना घडल्या होत्या. शाळेच्या आजूबाजूला काही मुलं फिरत असतात तेव्हा एका मुलानं मुलींचे फोटो काढले होते. तेव्हा शिक्षकांनीच त्या मुलाला पकडलेलं. अशा नराधमांना अटक करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा केली पाहिजे, नाहीतर मुलींना सुरक्षित वाटणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया दिली. गावकऱ्यांनी सुद्धा वडगाव पान गावात एकत्र येत या घटनेचा निषेध केला. तर मुलीच्या आईने
या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली आहे. या घटनेबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रियाही समोर आली. जखमी असलेल्या मुलीकडे पोलिसांनी प्राथमिक विचारपूस केली आहे आणि उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. मुलीचा जबाब, प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेली माहिती या सगळ्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केलाय. मुलगी ज्या शाळेत शिकत होती तिथेही तपास सुरू आहे. मी स्वतः या प्रकरणातील संगमनेर पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी प्रवीण साळुंखे यांच्याशी संपर्क साधून तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत अशी माहिती चाकणकरांनी दिली आहे. तर ही घटना घडल्यानंतर युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉक्टर जयश्री थोरात यांनी या मुलीची चौकशी केली, तिच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तर भाजपच्या विधान परिषदेच्या आमदार चित्रा वाघ यांनी या सगळ्या प्रकाराबद्दल मी चिमुकलीच्या आईशी स्वतः बोलले आहे, तिच्यावर उपचार सुरू आहेत, तिला सर्वोत्तम वैद्यकीय मदत मिळेल याची शासनाकडून पूर्ण काळजी घेतली जात आहे, तिच्या कुटुंबाला आवश्यक ती मदत केली जाईल. त्या हरामखोराला शोधण्यासाठी 10 विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत. त्याला लवकरच पकडून त्याच्यावर कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील या घटनेवर लक्ष ठेवून आहेत. संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या जात आहेत. बालकांच्या सुरक्षेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भूमिका झिरो टॉलरन्स अशी आहे, अशी प्रतिक्रिया वाघ यांनी दिली. ही घटना घडल्यानंतर सोशल मीडियावर आणि बातम्यांमध्ये हा हल्ला एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा सुरू झाली होती. पण या मुलीने जी माहिती दिली त्यात तिने हल्ला करणारी व्यक्ती अनोळखी होती, आपण त्याला पहिल्यांदाच पाहिलं असं सांगितलं. त्यामुळे अजूनही हा हल्ला करणारा कोण आहे, त्याने हल्ला का केला याबद्दलची माहिती समोर आलेली नाही. या मुलीवर बुधवारी प्लॅस्टिक सर्जरी केली जाणार असल्याचं बातम्यांमधून सांगण्यात येतंय. पण फक्त ही मुलगीच नाही तर अहिल्यानगरमध्ये सगळीकडेच भीतीचं वातावरण पसरलंय. कारण या नराधमाच्या विकृतीला बळी पडलीये ती फक्त 6वीत शिकणारी मुलगी, 6वीत शिकणारी.